टिफिनमध्ये नेण्यासाठी किंवा सकाळच्या संध्याकाळच्या जेवणाबरोबर खाण्यासाठी पटकन तयार होणारी ही फ्लावरची भाजी नक्की करून पहा। वेगळ्या पद्धतीनं आपण ही तयार केलेली आहे। तर मी इथे जवळजवळ 200 ग्रॅम फ्लावर मोठ्या साईजमध्ये कट करून कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून स्वच्छ धुवून घेतला। आता एका वाटीमध्ये 2 चमचे कमी आंबट असलेलं दही, त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी कस्तुरी मेथी, हळद टाकलेली आहे, 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्स करून घेऊया। तर भाजीचा मसाला आपला तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, त्याच्यामध्ये जो धुतलेला फ्लावर आहे ना तो घालून थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून हा आपण फ्लावर चांगला परतून घेऊया। थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं। जवळजवळ 2 मिनिटं मी ह्याच्यावरती झाकण ठेवलं। फ्लावर जवळजवळ 70-75% शिजलेला आहे। आता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली, उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकला। कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये जे आपण मसाले मिक्स करून ठेवले होते ना ते घालून थोडीशी उकळी येईपर्यंत आपण हे चांगलं हलवून घेऊया। त्यामध्ये अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। थोडीशी तुम्हाला इथं ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं, त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं। मस्त फ्लावरची भाजी तुमची तयार होते। आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी क्रीम जरी वापरलीत ना तरी सुद्धा भाजी अगदी चवीची, मस्त चवीची तयार होते। या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा। टिफिनसाठी संध्याकाळच्या जेवणाबरोबर